मस्त ना तू नको तू आजीला सांभाळा आपल्या नाही म्हणजे पहिले याच्या आधी कधी आली होती अख्खा दिवस आली होती 4-5 महिने हे बघा याचं नाव आहे शिवांश आणि वैष्णवीचं काम आणि प्लस फोन आणि गप्पा चालू आहे मस्त तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपल्या वैष्णवी दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा इकडं असं सगळं क्लीन झालेलं आहे सगळं त्यांनी क्लीन केलंय इकडं पण आणि इकडं बघा तुम्हाला दोघं जण दिसत असतील ते एक दादा आहे काल ताई आली होती इकडं कारण भरपूर दिवसात तिला यायचं होतं तर आज उद्या म्हणून शेवटी तो दिवस आलाय आणि आली ते रात्री ए दीदी हाय कर का गोला आहे त्याच्यात हाय कर तर ती आलेली आहे मस्त दोघं जण खेळायला लागले ती पण तर हे बघा आज विषय असं झालाय 2-3 दिवसापासून मी परेशान आहे मला पूर्ण दाढी करावं लागली आणि हे बघा चेहऱ्यावर सगळं इन्फेक्शन झालेलं आहे कशाचं झालंय काय माहिती सगळे कपाळावर याच्यावर सगळे फोड आले हे बघा ह्या साईडनं पण आहे कपाळावर पण आहे आणि पूर्ण चेहऱ्याला आहे तर परेशान आहे मी हे बघा इथं दाढीत पण आहे तर याचा विषय काय काहीच लक्षात नाही यायला कशामुळं होईल काय होईल पण आमचं एक हे की डॉक्टरांचं बी म्हणणं आहे की तुम्ही घरी मी त्यांना सांगितलं की आम्ही 4 महिने नव्हतो आणि गादी टाकलेली होती कॉटवर मी येऊन तसंच 1-2 वेळेस झोपलो त्याच्यावर रात्रभर त्याच्यामुळे त्या धुळीची ॲलर्जी झाली असेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे पण आता काय माहीत पहिले डॉक्टर म्हणे पित्त आहे पण नंतर ते काय झालं पित्त म्हटलं तर 1-2 दिवसात बंद होतं म्हणजे राहतं ते पण हे काय झालं 3 दिवस झाले राहिलं नाही पिना ते 3 दिवस झाले राहिलं नाही मी तरी डॉक्टरांकडे गेलो गोळ्या बिळ्या आणल्या डॉक्टरांनी भरपूर अशा गोळ्या पण दिल्या पण तरी पण मला काही असं एवढं काही खास रिझल्ट आला नाही वाढायला लागलं बघा सकाळी काहीच नव्हतं पण आता जास्त वाढलंय तर मी इंजेक्शन ते घेऊन आलो डबल 1-2दा त्याच्यामुळं तरी मला बरं वाटतंय पण कशामुळं होईल काय होईल काही लक्षातच यायला तयार नाही आहे तर हे बघा केसासुद्धा डोक्यातसुद्धा येऊ लागलं ते पण आता जरासं कमी झालं इंजेक्शन घेतल्यानंतर बाकी बरं होतंय असं वाटायला लागलं काहीच समजायला नाही एकाचं झालं की एकाचं झालं की एकाचं आता वैष्णवीचं सगळं बऱ्यापैकी ओके झालेलं आहे पण माझ्या मागं चालू आहे आता आणि सानूचं पण होतं तिचं कमी झालं आहे पण माझं जास्त वाढलं होतं तर मला पण बरं वाटतंय काय होईल काय नाही काहीच समजायलाच तयार नाही आहे घरात प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम आता 2 दिवसाआधी आईची दाढ काढली आता काल जरा वैष्णवीचं समजा ओके झालं आणि आज माझं मागं लागलं आहे काय म्हणजे काही कळायलाच तयार नाही आहे आईचं बी म्हणणं आहे काय होईल काय नाही तर चला जाऊ द्या आता ओके होतं आहे आपण जास्त हे करत नाही आणि सगळी काळजी घेतोय ते कॉटचं तर ते गादीचंच प्रॉब्लेम होता ते तर आपल्याकडून झालेलं आहे पण चला काही नाही आता ओके होतं आहे तेच सांगायचं होतं आहे काय असे प्रॉब्लेम म्हणजे अचानक होते आणि जास्त चेहऱ्यावरच आले चेहऱ्यावर आल्यामुळं मी परेशान होतो आजचा दिवस पूर्ण झोपून राहिलो सकाळी व्हिडिओ घेतला आणि नंतर प्रॉब्लेमच चालू झाला तर झोपून राहिलो तर चला मी बाकीचं दाखवतोच आहे तुम्हाला आता वैष्णवीला विचारू सानूचं कसं आहे काय आजीला पण प्रॉब्लेम होऊ लागला लगेच भेटतो तुम्हाला आणि वैष्णवीचं काम आणि प्लस फोन आणि गप्पा चालू आहे मस्त तर नीता ताईचा फोन आलेला आहे काय चालू आहे मी चाललोय आहे आता जाऊन हे बघा संध्याकाळच्याला ठेवून येतं सकाळी खेळली उद्या माझ्या वाट्याच्या जेवढ्या येतील ना 2-3 तर असा विषय चालू आहे आणि तुम्हाला एक सांगतोय आमच्या इथं सगळ्यांना असा प्रॉब्लेम झाला या धुळीचा याचा काय सांगू तुम्हाला सगळे परेशानीचं आई आणि ते हिला करंट बसलं का सोन्याला सुद्धा करंट बसलं ते लाईट मध्येच काही प्रॉब्लेम म्हणजे वायराला याला जास्त सटू नका काय चालू आहे आटपलं तुझं आई आज आनंदी आहे कारण त्याची मुलगी आलेली आहे छोटी नाही का चाललंय आवरण आता त्याचे नाश्ते झाले मला उपवास आहे 9 दिवसाचा तू पकडला आईला नको म्हटलं होतं पण तरी पकडला तिनं चालतंय
काय आणायचं? सीताफळ आणायचे का? तू काय झालं का स्वयंपाकात झालं विषय? काय काय बनवलं? अच्छा, हे चालू आहे सध्या धांगडो. आणि यांचं बघा इकडं 11:30 वाजले तरी काही आटपायचं नाव घेत नाहीये. नुसतं खेळत बसल्या दोघीच्या दोघी पण. हे बघा नुसतं यांचा दांगडू चालू आहे. किती दिवस झाले तुला यायला? नाही म्हणजे पहिले याच्या आधी कधी आली होती? अख्खा दिवस आली होती? 4-5 महिने. हे बघा याचं नाव आहे शिवांश, याला प्रेमानं काय म्हणतात? दादू. आणि ही आहे आमची दीदी. हा, हिला प्रेमानं काय म्हणतात? काय तुझं नाव? तुझं नाव काय आहे? तुझं नाव काय आहे? आपड्या. आप्या, सप्या. हे बघा मस्त आता खेळायला लागले दोघ जण. आणि होता होताना नुसता आणू आणू करायचा, आता सानू सानू म्हणतो. आणि आरुषी हा, तिचा दवाखाना चालू असतो मुंबईला, त्याच्यामुळे ती मुंबईला गेली आणि तिच्या पप्पासोबत गेली. रात्री त्यांना मी बसून दिलं आणि येताना हिला गावाकडे घेऊन आलो. तर रात्री कालच व्हिडिओ घ्यायचा होता पण मला यायला झालाय उशीर. आम्हाला वाजले रात्रीचे 10, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम झाले. तर म्हटलं चला सकाळी घेऊ. तर मग आता व्हिडिओ घेतोय. आता यांचं आटपलंय आणि आमचं घर बघू कसं वाटेल रे, असं पसारा बिसारा बसा वाटायला घरात. आमच्या सगळं घर पॅक झालंय. तुला सांगतोय आम्हाला आवरण्याला 5,000 रुपये लागलेले सगळे दवाखाने. आणि तुम्हाला सांगतो 4 महिन्यापासून धुळे ना, धुळीनं फक्त सगळ्या चेहऱ्यावर असे खाजन ते येले, फोडं येले, सगळ्या गोष्टी यायला. तुम्हाला व्हिडिओ मी दाखवलंच. आणि वैष्णवी सुद्धा परेशान आहे त्या गोष्टीमुळं. तर हे सगळे प्रॉब्लेम चालू आहे पण आता ठीक आहे, बऱ्यापैकी ओके झाली. ही आलेली आता, मी सगळं आता आटपून देईन आम्हाला. आमचा सगळा पसारावर माडीवर नेऊन टाका. तुम्हाला माडी तर दाखवलेलीच आहे. मी जर यांच्या घरातला पसारा आवरला तर अर्धा पसारा काय होईल यांच्या घरातला. जाऊ दे ना मग, लगेच आपण भंगारवाला पाहून त्याला जेवण टाकू. आपल्याला काय पसाराचे कामीचं नाही, ते गेलं तर काय हरकत नाही. नाना जमत नाही. नाना काय ग 1 2 म्हणून दाखव बरं. आई उपास कशाला धरला मग? नानाला दरवेळेस उपासाचं हे पडायचंय, त्याच्यामुळं आता त्यांनी याचे पण धरले होते श्रावणचे, पण नंतर कॅन्सल केले नाही. म्हणजे हे नवरात्रीचे पण माणूस धरत असते. हा, 9 दिवसाचे 9 सलाड. चला मग तू घरी राहा. हिला घरीच ठेवू, आपण सगळे जालन्याला जाऊ, पाणीपुरी खाऊ मस्त मस्त. हा, तू नको, तू आजी जवळ घरी राहा. तू आजीला सांभाळा आपल्या. आजी तुझी आहे ना, तुझी आहे ना आजी. हा, सानूची आहे आजी, तू आजी जवळ राहिलेली. दीदी आजीला जेवण दे, आंघोळ घाला, आम्ही आत्ता येतो. हा, पाणीपुरी खाऊन. चल आई, चल. नको तू नको. चल रे वैष्णवी, चला. हिला ठेवा तिकडे, जा तिकडे जाऊन बस तू. आम्ही सगळे जातो. नाही आम्ही जातो, मोती बागेत जातो, रगडा खातो, पाणीपुरी. वा 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 वा, छान छान. मारायचं नाही मग. तू मागून ये नाना सोबत आणि आजी सोबत. हा, आजीला उचलून घेऊन ये. तू मग पिला नाही, तू आजी घेऊन ये ना मागून, तू नंतर ये ना. आम्ही पप्पा सोबत जातो गाडी. चला. चाबी कुठे? गाडीची चाबी घे, गाडीची चाबी घे. नाटके अशी बडबड करायला आली. आई वैष्णवी आजीला काय झालेलं आहे?
आजी आजीचं काही नाही झालेलं पैशामुळे आजी जरा परेशान आहे. इकडं आले ना आमच्या आजीचं सगळं म्हणजे माझा संवादच कमी झाल्यासारखं झालंय. त्या बोलायलाच नाहीये आणि कसं आहे माहिती का, म्हातारा माणूस लक्षात राहत नाही. पैशाहून याच्यावरूनच त्या माझ्यासोबत बी चर्चा करायला लागल्या. मस्त होते तिचं पैशाचं टेन्शन होतं. मला बोलण्याचं असं हेच नाही राहिलं यार. किती ताणच यायला लागला कशाचा. नाही आता कोणी म्हणतं आमची आली पगार तुमची आली जास्त करायची माझी मग त्याची काढून का नाही आणायला. आणून काय करतो, त्यांना आणली की लगेच म्हणता माझी पगार कधी येणार. आता मी तुला सांगतो, मी आज रात्री आलो ना तर संध्याकाळी त्यांना 5,000 रुपये पाहतो. आता त्यांना 5,000 दिले, रात्रभर झोप येणार नाही. कुठं ठेवले सगळ्या बॅग जांभलत राहील, लक्षात नाही. 3,500 रुपये त्याच्यापाशी ते तिथले काढले, त्याच्या पाकिटात खोलून ते घरी घेऊन आले आणि आजीपाशी पैसे दिले. मी आले इतके देऊ नका, त्या रोज थैली काढत्या मस्त थैली काढत्या मस्त. मग त्याने दिले 1,000 रुपये त्याच्यापासून, बाकीचे त्याच्याजवळ सोडले. त्या कामाने माझी पेटी 1,500 रुपये आणि तिकडे नेऊन टाकली आणि वशिलीने पैसे घेतले. हे असं नित्य आली त्या दिवशी नित्य एवढं भडकलं म्हणे मग पैसे दिल्याशिवाय जाऊ नको म्हणे. काय करते तू? कोणाची आली? माझी नोईनी आत्याची. ही कोणती आत्या? हिचं नाव काय? मी तर आताच म्हणते मी रोहिणी आता आवडतं बोलतात. रोहिणी आता याचं नाव काय? दादू आहे. बापरे, दादूला तुझे बिस्किट दे हा खायला. काय चांगले देशील ना? दिग्विजयने आणले ते रामाचे. श्री आहे त्याचं नाव, श्री श्री दादा. पुढं हो का? आवनी सोबत शाळेत नाही गेली. इकडे मी नेसून देते तुला. तर हे बघा, आजचा दिवस आमचा असाच जाणार आहे टाइमपास मध्ये. नाही येतो मी जाऊ, कारण काय माहिती का, हा थोडं काम आहे आम्हाला. बघावं लागेल रोहिणी आम्हाला काही कामाचं. इथं नुसतं आम्ही 1 महिना झाला काही काम नाहीये, पगार नाहीये, पाणी नाहीये, पैसे नाहीये. आईची पगार आहे तिथं, आईच्या पगारावर चालू आहे आमचं. हिची येते 1,500 रुपये. तेवढ्यात तुमचा महिना निघतो. आई वैष्णवी 1,500, आई 1,500, आजी 1,500. आईला 500 रुपये. आईला शेतीचे याचे त्याचे थोडेफार येते आणि आमचे ते शेतीचे उरलेले त्याच्यावर कसं तरी दिवस काढणं चालू आहे. आता लवकरच काम पाहणे आणि कामाला लागणे. कारण काय माहिती का, घरीच बसून काही काम नाही, धंदे नाही, नुसते जालन्याला जा घरी या, जालन्याला जा घरी या, पैसे खर्च करा. हा मी आणतो ना काही पार्सल तुम्हाला, पाणीपुरी काही आणतो ना. नाही आम्ही येऊ द्या खामगावला पाणीपुरी खायला. आपण मोठी बागेत जाऊ. हा? कुठं काय काय आणायचं तुला सांग. उद्या जाऊन पाणीपुरी तुला काय आणायचं दादा? काय आणायचं तुला? हा काय नाही पाणीपुरी. वा रे वा 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 वा. आवडते पाणीपुरी. तर चला भेटतो मी लगेच तुम्हाला.